मंडळी नमस्कार. सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रहो, शेतीचा सातबारा किंवा जमिनीशी संबंधित जी कागदपत्रे असतात त्यात संगणकावर म्हणजेच कॉम्प्युटरवर टायपिंग करत असताना बऱ्याच वेळा चुका झालेल्या आहेत किंवा यापूर्वी सातबारा हा हस्तलिखित असायचा तेव्हासुद्धा हाताने लिहिताना अनेक चुका व्हायच्या. तर या सातबारामधील चुका दुरुस्त कशा करायच्या याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, जर आपण ऑनलाईन सातबारा बघितला आणि त्या ऑनलाईन सातबारामधील माहितीमध्ये आणि हाताने लिहिलेल्या सातबारामधील माहितीमध्ये मग त्यामध्ये सातबारावरील एकूण क्षेत्र असेल, क्षेत्राचं एकक असेल, खातेदाराचं नाव, खातेदाराचं क्षेत्र, यामध्ये जर चुका किंवा तफावत असेल तर घाबरून जायचं कारण नाही आहे. आपण या चुका दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तलाठी यांच्याकडे हक्क प्रणालीद्वारे अर्ज करून पाठवू शकतो. त्यासाठी आपण भूमी अभिलेखचं जी वेबसाईट आहे https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या लिंकवर जाऊन म्युटेशन सातबारा या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहितीनुसार रजिस्ट्रेशन व लॉग इन करून जुना हस्तलिखित सातबारा ऑनलाईन अर्जासोबत आपण अपलोड करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम मित्रहो, आपल्याला भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरती जाऊन आपलं युजर अकाउंट तयार करावं लागेल. मग त्यामध्ये आपलं नाव, मेल ID, मोबाईल नंबर आणि आपल्याला जो हवा असेल तो पासवर्ड टाकून आपण सेंड OTP हा ऑप्शन निवडला की आपल्या मोबाईलवरती आणि मेलवरील दिलेल्या मेलवर OTP येतो आणि OTP टाकून आपण पुढील सगळी माहिती भरून सबमिट म्हटल्यानंतर आपला युजर अकाउंट तयार होतो. लॉग इन करताना आपल्याला मेल ID आणि आपण अकाउंट तयार करताना जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड विचारला जातो. त्यानंतर आपण लॉग इन करून म्युटेशन सातबारा या पर्यायामध्ये जाऊन आपल्याला जी दुरुस्ती करायची आहे ती माहिती बिनचूक आणि व्यवस्थित भरायची आहे आणि त्या संबंधितली कागदपत्रे जी असतील ती अपलोड करून सबमिट करून नंतर प्रिंट ऑप्शन येतो, ती प्रिंट घ्यायची आहे आणि आपल्या तलाठी कार्यालयाला द्यायचे आहे. हे सर्व पुरावे तलाठी कार्यालयामध्ये तलाठी तपासतो. झालेली दुरुस्ती जी आहे ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठी नंतर तो फॉरवर्ड करतो किंवा पाठवतो आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित तहसीलदार तलाट्याला देत असतात. पण मित्रहो, या चुका दुरुस्त करण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या चुका शक्यतो वेळीच दुरुस्त करणे फायद्याचे ठरते, अन्यथा नंतर ते कटकटीचे ठरू शकते. त्यामुळे सर्वांनी याबाबत जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. सातबारा पुनर्लेखन करताना एखादा शेरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहिण्याचे राहून गेले असेल तर अशा प्रकारची चूक या कायद्याअंतर्गत दुरुस्त करता येते. आणि मित्रहो, दर 10 वर्षांनी सातबाराचे पुनर्लेखन होत असते. त्यावेळी जर एखाद्या खातेदाराचे नाव किंवा एखादा शेरा चुकीने राहिलेला असेल आणि पूर्वीच्या अभिलेखात तो असेल मात्र नवीन अभिलेखात नसेल तर अशा प्रकारची चूक कलम 155 अंतर्गत दुरुस्त करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा सातबारामधील चूक दुरुस्त करणे खूप किचकट किंवा अवघड नाही आहे, एकदम सोपी प्रक्रिया आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल आणि ते सुद्धा त्यांच्या सातबारामध्ये झालेली चूक
दुरुस्त करून घेऊ शकतील. मित्रहो, या व्यतिरिक्त आपल्या जर काही सातबारा संबंधित अडचणी असतील तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचणी विचारू शकता. आपल्या अडचणी सोडवण्याचा आमच्याकडून 100% प्रयत्न केला जाईल आणि आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.